नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली एक अशी खास गोष्ट सांगणार आहे, जिनं माझं संपूर्ण जीवन बदलून टाकलं. हे आहे माझ्या प्रियतमा अंजलीची आणि माझी प्रेमकथा. 2 महिन्यापूर्वीची गोष्ट. मी आणि माझी प्रियतमा अंजली एका सुंदर संध्याकाळी बाल्कनीत बसलो होतो. सान्या रात्री तारे चमकत होते. अंजलीचे माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. तिचे लांब केस, काळे केस वाऱ्याने उडत होते. तिचा हात माझ्या हातात होता. राहुल, तू खूप मला आनंद देतोस, अंजली म्हणाली. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम होतं. अंजली, तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून सगळं बदललं. मी किती भाग्यशाली आहे, तुझ्यासारखी सखी मिळाली, मी म्हणालो. आमची भेट कॉलेजमध्ये झाली. ती BA ची विद्यार्थिनी होती आणि मी इंजिनिअरिंगचा शेवटचा वर्षाचा विद्यार्थी. पहिल्यांदा तिच्याकडे पाहिलं तेव्हाच मला वाटलं, हीच माझी जीवनसाथी. तिचं हसू, तिचे बोलणं, तिचा स्वभाव सगळंच मला आकर्षित करणार होतं. आम्ही पहिल्यांदा कॉलेजच्या ग्रंथालयात भेटलो. अंजली एका टेबलावर बसून पुस्तक वाचत होती. मी तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. तिने डोकं वर करून माझ्याकडे पाहिलं आणि गोड हसली. हॅलो, मी राहुल, मी म्हणालो. मी अंजली, ती म्हणाली. त्या दिवशी आम्ही 2 तास बोललो. पुस्तक, कॉलेज, आवडीनिवडी, स्वप्न सगळ्यांवर गप्पा झाल्या. तिच्याशी बोलताना मला जाणवलं की ती खूप हुशार, समजूतदार आणि मजेशीर आहे. तिच्याकडे पाहताना वेळ कसा निघून जातो हे कळत नव्हतं. त्या दिवसापासून आम्ही रोज भेटायला लागलो. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये, गार्डनमध्ये, लायब्ररीमध्ये सगळीकडे आम्ही एकत्र दिसायचो. मित्रांनी चिडवायला सुरुवात केली, पण आम्हाला काही हरकत नव्हती. आम्हाला एकमेकांची साथ आवडत होती. एक दिवस मी तिला विचारलं, अंजली, तू माझ्याशी का बोलतेस? मी तर एक साधा विद्यार्थी आहे. ती हसली. कारण तू खरा आहेस राहुल. तुझ्या दांभिकता नाही. तू जसा दिसतोस तसाच आहेस आणि तुझ्याशी बोलताना मला खूप बरं वाटतं. तिच्या त्या बोलण्यानं माझं मन जिंकलं. मी तिला माझ्या आयुष्याचा भाग बनवायचं ठरवलं. कॉलेज संपल्यानंतर आम्ही दोघांनी नोकऱ्या सुरू केल्या. मी सॉफ्टवेअर इंजिनियर झालो आणि अंजली HR मॅनेजर. आमची गाडी वेगवान झाली. आमच्या पहिल्या डेटची गोष्ट आठवते. तो दिवस होता रविवारचा. मी तिला कॅफेमध्ये कॉफी डेवर नेलं. तिने पांढरा ड्रेस घातला होता. तिच्या डोळ्यात चमक होती. तिच्या हातात एक लाल गुलाब होता. मी तिच्या समोर बसलो होतो. कॉफीचा सुगंध आणि तिचा अत्तराचा वास दोन्ही मन मोहून टाकणारे. तुझ्यासाठी हा गुलाब, अंजली म्हणाली. तिने गुलाब माझ्याकडे वाढवला. थँक्यू अंजली, पण गुलाब तर मी तुला द्यायला हवा होता, मी हसत म्हणालो. आपण दोघं एकमेकांना देऊया, ती म्हणाली. त्या दिवशी आम्ही खूप बोललो. आमच्या भविष्याची स्वप्न, आमची आवडीनिवडी, आमचं कुटुंब सगळ्यांवर गप्पा झाल्या. तिचं हसू पाहून माझं मन प्रसन्न व्हायचं. तिच्याशी बोलताना मला जाणवलं की मी तिच्यावर प्रेम करतो. डेट संपल्यावर मी तिला घरी सोडलं. तिच्या दारात उभी राहून ती म्हणाली, आजचा दिवस खूप खास होता राहुल. हो अंजली, आणि मला आशा आहे की असे अनेक दिवस येतील, मी म्हणालो. ती हसली. नक्की येतील. त्या रात्री मी झोपू शकलो नाही. माझ्या मनात फक्त अंजली होती. 1 महिन्यानंतर मी तिला माझ्या घरी बोलावलं. माझे आई वडील गावी गेले होते. घर शांत होतं. मी स्वतः चहा बनवला. सँडविच, केक, फळं सगळं तयार केलं. संध्याकाळची वेळ होती. सूर्यास्ताची सुंदर छटा आकाशात पसरली होती. अंजली आली. तिने निळा टॉप आणि पांढरी जीन्स घातली होती. तिचं केस उघडे होते. ती अगदी अप्सरेसारखी दिसत होती. वा, किती सुंदर दिसतेस अंजली, मी म्हणालो.
ती लाजली. राहुल, तू खूप कॉम्प्लिमेंट देतोस, कारण तू खरंच सुंदर आहेस, आतून आणि बाहेरून. मी तिच्याकडे पाहत म्हणालो. आम्ही बाल्कनीत बसलो, हातात चहाचे कप, समोर उगवत्या चांदण्याचं सुंदर दृश्य, शांत वारा वाहत होता. अंजलीने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. मी तिच्या केसावर हात फिरवला. तिच्या डोळ्यात तारे दिसत होते. राहुल, तुझ्या बरोबर बसून हे सगळं पाहताना खूप छान वाटतं, ती म्हणाली. पण मला पण असंच वाटतं अंजली. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून प्रत्येक क्षण खास झाला आहे, मी म्हणालो. मी तिच्या जवळ गेलो. तिनंही माझ्याकडे पाहिलं. आमचे डोळे भेटले. तिचा हात माझ्या हातात होता. तिच्या हृदयाची धडधड मला जाणवत होती. मी हळुवारपणे तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिने डोळे मिटले. त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती. अंजली, मी तुझ्यावर प्रेम करतो. खरं, सच्च, प्रामाणिक प्रेम, मी तिच्या कानात कुजबुजलं. ती हसली. मी पण. राहुल, तू माझं सगळं आहेस. आम्ही एकमेकांना मिठी मारली. तिचा कुशीत मी हरवून गेलो. तिचा सुगंध, तिची उभं, तिचं प्रेम, सगळं मला आनंद देत होतं. ते क्षण आमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता. आमचं नातं 3 वर्ष चाललं. आता आम्ही लग्न करायचं ठरवलं. पालकांना सांगितलं. दोन्ही घरच्यांनी होकार दिला. आनंदाला पारावार नव्हता. लग्नाचा दिवस उजाडला. अंजली लाल नऊवारी साडी सजली होती. तिच्या गळ्यात मंगलसूत्र, हातात काचेच्या बांगड्या, डोक्यावर मोगऱ्याचा गजरा. ती स्वप्नातल्या सुंदर दिसत होती. मी क्रीम रंगाचा शेरवानी घातली होती. आम्ही एकमेकांकडे पाहिलो. दोघांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. अंजली, आजपासून तू माझी पत्नी आहेस. तुझ्यासोबत माझे आयुष्य घालवण्याचा मला मिळालेला हा सुवर्ण संधी आहे, मी तिला म्हणालो. ती हसली. राहुल, मी तुझी कायमची साथ देईन. प्रेम, विश्वास, सन्मान हेच आपल्या नात्यांचा पाया असेल. आम्ही सप्तपदीची 7 पावलं उचलली. प्रत्येक पावलासोबत एक प्रतिज्ञा होती, प्रेमाची, साथीची, विश्वासाची. ज्या दिवशी आमची सगळी स्वप्न साकार झाली, लग्नानंतर आमची सुखाची सुरुवात झाली. आम्ही एकत्र राहायला लागलो. दोघं नोकरी करत होतो. घर, संसार, प्रेम सगळं उत्तम चाललं होतं. पण नशिबाला काहीतरी वेगळं मंजूर होतं. 2 वर्षांनी माझी कंपनी बंद पडली. मी बेरोजगार झालो. अनेक ठिकाणी नोकरी शोधली, पण यश मिळेना. घरचा खर्च वाढत होता. बिल जमा होत होती. अंजली एकटीच सगळा खर्च उचलत होती. तिच्या डोळ्यात चिंता दिसू लागली होती. एक दिवस रात्री अंजली माझ्याजवळ आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. राहुल, काळजी करू नकोस. आपण एकत्र आहोत. आपल्याला काहीही सहन करता येईल, ती म्हणाली. मी तिला मिठी मारली. मला वाईट वाटलं. अंजली, तुला त्रास होतोय माझ्यामुळं. शे, राहुल, त्रास नाही. आपण आहोत ना एकमेकांची साथ. तू विश्वास ठेव, सगळं ठीक होईल, ती म्हणाली. त्या रात्री आम्ही बराच वेळ बोललो. अंजलीने मला सांगितलं की तिची मैत्रीण प्रिया एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते. तिथे नोकरीची संधी आहे. मी अर्ज केला. माझी निवड झाली, पण पगार खूप कमी होता. मी कामाला लागलो. इव्हेंटचं नियोजन, आयोजन, व्यवस्थापन हे काम मला आवडायला लागलं. मी मेहनत करू लागलो. काही महिन्यात माझी कार्यक्षमता लक्षात आली. कंपनीने माझी पगार वाढ केली. आर्थिक स्थिती सुधारू लागली. एक दिवस अंजली मला म्हणाली, राहुल, तू खूप मेहनत करतोस, पण आपल्याला काहीतरी वेगळं करायला हवं. आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करूया. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. व्यवसाय? पण कसा? आमच्याकडे भांडवल कुठे आहे? मी बँकेतून कर्ज काढू शकते आणि तू इव्हेंट प्लॅनिंग मध्ये अनुभवी आहेस. आपण स्वतःची इव्हेंट कंपनी सुरू करूया, ती म्हणाली. तिच्या त्या विश्वासाने मला प्रेरणा मिळाली.
आम्ही दोघांनी मिळून उत्सव क्रिएशन्स ही कंपनी सुरू केली. सुरुवातीचे काही महिने कठीण गेले, पण हळूहळू काम वाढू लागलं. आमची कंपनी लोकप्रिय होऊ लागली. एक मोठा इव्हेंट आम्हाला मिळाला. एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीचा वार्षिक समारंभ. आम्ही उत्तम आयोजन केलं. सगळं यशस्वी झालं. कंपनीने आमचं कौतुक केलं. त्यानंतर अनेक वर्ष ऑर्डर्स येऊ लागल्या. आमची कंपनी वाढू लागली. त्या यशाचा रात्री आम्ही घरी साजरा केला. अंजलीने डिनर बनवलं होतं. मस्त डाळ भात, पुरी भाजी आणि गुलाबजामुन. मी तिला मिठी मारली. अंजली, तुझ्यामुळेच हे सगळं शक्य झालं. तुझा विश्वास, तुझी साथ याशिवाय मी काहीच नाही, मी म्हणालो. ती हसली. आपण दोघं आहोत ना एकत्र, मग कशाची भीती? आपण काही करू शकतो. त्या रात्री आम्ही बाल्कनीत बसलो. चंद्र उजळ्यात ती अधिक सुंदर दिसत होती. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. ती एक अशी सुंदर रात्र होती जी कायम लक्षात राहील. पुढील 2 वर्षात आमची कंपनी मोठी झाली. आम्ही अनेकांना रोजगार दिला. मोठे मोठे इव्हेंट्स आम्ही केले. लग्न समारंभ, कॉर्पोरेट इव्हेंट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, सगळीकडे आमचं नाव होतं. अंजलीने नोकरी सोडून कंपनीत मदत करायला सुरुवात केली. तिचा व्यवसायाचा दृष्टिकोन, ग्राहकांची बोलण्याची तिची कला यामुळे कंपनीला मोठा फायदा झाला. आम्ही एक उत्तम टीम बनलो. ती बाहेरची जबाबदारी, मी आतली व्यवस्था. सगळं उत्तम चाललं. एक दिवस मी तिला विचारलं, अंजली, तुला कसं वाटतं आपलं हे यश? ती म्हणाली, राहुल, हे यश तुझं आहे. तू इतकी मेहनत करतोस, इतके दिवस काम करतोस. मी तर फक्त साथ देते आहे. नाही अंजली, तुझ्याशिवाय मी काहीच नाही. तू माझी प्रेरणा आहेस, माझी शक्ती आहेस. तुझ्या साथीनेच मी हे सगळं करू शकलो, मी भाऊक होत म्हणालो. तिने माझा हात घट्ट धरला. आपण हेच ना एकत्र करतोय, एकमेकांची साथ, एकमेकांचं प्रेम, एकमेकांचा विश्वास, हेच आपलं बळ आहे. आमची कंपनी आता वेगवेगळ्या स्तरावर होती. महिन्याला चांगला नफा होत होता. आम्ही सर्व कर्ज फेडलं. आता आम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालो होतो. एक दिवस अंजली मला म्हणाली, राहुल, आता आपण दुसरं काहीतरी वेगळं करूया. मला अनेक स्त्रिया आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण त्यांना मार्गदर्शन नाही. मी त्यांना मदत करू इच्छिते. तिच्या या विचाराने मला खूप आनंद झाला. हो अंजली, ही खूप चांगली कल्पना आहे. तू उत्तम मार्गदर्शन करू शकतेस. अंजलीने न्यारी उत्थान नावाचा एक गट सुरू केला. तिने अनेक महिलांना व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं. त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी एक छोटा फंड तयार केला. अनेक स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या. अंजलीचं नाव आता समाजात मानाचं झालं. एक दिवस अंजली म्हणाली, राहुल, आज आपण आपली पहिली डेटची आठवण करूया. तुला आठवतोय का तो कॉफी डे? मी हसलो. कसं विसरू शकतो मी? त्या दिवशी तू गुलाब घेऊन आली होतीस. चल आज पुन्हा तिथे जाऊया, ती म्हणाली. आम्ही त्या कॅफेमध्ये गेलो. तिथली प्रत्येक गोष्ट तशीच होती. तीच कॉफी, तीच खुर्ची, तीच जागा, पण आम्ही बदललो होतो. आम्ही अधिक प्रौढ झालो होतो, अधिक समजूतदार झालो होतो आणि अधिक प्रेम करायला लागलो होतो. राहुल, तुला माहिती आहे का, या कॉफीने आपलं आयुष्य बदललं, अंजली म्हणाली. हो अंजली, याच कॉफी शॉपमध्ये आम्ही भेटलो. याच कॉफीने आमची मैत्री झाली आणि याच कॉफीमुळे आम्ही एकमेकांचे झालो, मी म्हणालो. तिने माझा हात धरला. आमची ही कथा सगळ्यांना प्रेरणा देईल राहुल. प्रेम, विश्वास, साथ, हेच खरं यश आहे. हो अंजली, आणि हे सगळं तुझ्यामुळेच शक्य झालं. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मी नव्यानं जन्मलो आहे. मी भावुक झालो. तिने मला मिठी मारली. तिच्या कुशीत मी पुन्हा हरवून गेलो.
पण यावेळी भिन्न कारणाने. कृतज्ञ प्रेम आणि समाधान. आता आमच्या आयुष्यात सगळं स्थिर झालं होतं, पण अंजलीला अजून काहीतरी वेगळं करायचं होतं. ती म्हणाली, राहुल, मला एक नवा प्रकल्प सुरू करायचा आहे. उत्सव क्रिएशन्स. आता व्यवस्थित चालू आहे, पण मला एक सोशल एंटरप्राइज सुरू करायचं आहे. काय प्रकल्प? मी विचारलं. अशा लोकांना मदत करायची आहे ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण त्यांना भांडवलाची कमतरता आहे. आपण त्यांना लहान लहान कर्ज देऊ, मार्गदर्शन करू, त्यांचा व्यवसाय उभा राहील, ती म्हणाली. मला तिची कल्पना आवडली. हो अंजली, ही खूप चांगली कल्पना आहे. आपण हे करूया. आम्ही स्वावलंबन फाउंडेशन सुरू केलं. यातून आम्ही अनेक तरुणांना व्यवसाय सुरू करण्यास मदत केली. काही महिन्यातच अनेकांना रोजगार मिळाला. हा प्रकल्प खूप यशस्वी झाला. एक दिवस आमच्या ऑफिसमध्ये एक नवीन सहकारी आली, श्वेता. ती अतिशय हुशार आणि प्रामाणिक आणि मेहनती होती. तिला स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंट बिझनेस सुरू करायचा होता. तिने आमच्याकडे काम शिकण्यासाठी अर्ज केला होता. अंजलीने तिला संधी दिली. श्वेता लवकरच सगळं शिकली. ती आमच्या टीमचा अविभाज्य भाग बनली. एके दिवशी ती अंजलीला म्हणाली, मॅडम, मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. आपण मला मार्गदर्शन कराल का? अंजली हसली. नक्की श्वेता, मी तुला सगळं शिकवेन, पण एक वचन द्यावं लागेल. जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा इतरांनाही मदत करशील. नक्की मॅडम, हे मी वचन देते, श्वेता म्हणाली. अंजलीने तिला खूप काही शिकवलं. काही महिन्यात श्वेता स्वतःची कंपनी सुरू करण्यास तयार झाली. अंजलीने तिला प्रोत्साहन दिलं आणि काही सुरुवातीचे प्रकल्पही दिले. आज श्वेता एक यशस्वी उद्योजिका आहे. अंजलीची आणखी एक जवळची मैत्रीण होती, कविता. कविता एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर होती. तिला चांगला पगार होता, पण तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. ती अनेकदा अंजलीला म्हणायची, मला काहीतरी माझं करायचं आहे, पण नेमकं काय हे समजत नाही. एक दिवस अंजलीने तिला आमच्या घरी बोलावलं. कविता आली. तिने आमचा व्यवसाय पाहिला, आमचं काम पाहिलं. तिला खूप प्रेरणा मिळाली. तिने अंजलीला विचारलं, मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. तू मला मदत करशील का? अंजलीने होकार दिला. नक्की कविता, पण सुरुवात लहान करायची. एका वेळी एक पाऊल. त्या दिवसापासून अंजली आणि कविता एकत्र काम करू लागल्या. काही महिन्यात कविताने एक छोटा फ्रूट बिझनेस सुरू केला. तिचं कुकीज आणि केक्स खूप लोकप्रिय झाले. आज ती एक यशस्वी बेकरी चालवते. अंजलीच्या यशाने आणखी एका मैत्रिणीला प्रेरणा मिळाली, नीता. नीता एक शिक्षिका होती. तिला बालसंगोपन केंद्र सुरू करायचं होतं. ती अंजलीकडे आली. अंजली, मला तुझ्यासारखं काहीतरी करायचं आहे, पण मला भीती वाटते, नीता म्हणाली. अंजलीने तिला धीर दिला. नीता, भीती नको. प्रत्येक यशाची सुरुवात एका लहान पावलाने होते. तू आपलं काम सुरू कर. मी तुझ्या सोबत आहेस. अंजलीने नीताला प्लॅनिंग, बजेट, मार्केटिंग सगळं शिकवलं. काही महिन्यात नीताने आनंद बालवाडी सुरू केली. तिथे लहान मुलं शिकतात, खेळतात आणि आनंदाने वाढतात. नीताचं केंद्र आता शहरात नावाजलं जातं. अशा प्रकारे अंजलीच्या मार्गदर्शनाने अनेक स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. तिचं नाव आता एक प्रेरणा बनलं होतं. तिचा फोन सतत वाजत असे. लोक तिला मदत मागायला येत असतात. एक दिवस मी तिला विचारलं, अंजली, तुला कसं वाटतं या सगळ्या स्त्रियांच्या याच्यामुळं? तुझा हात आहे. ती हसली. राहुल, मी फक्त एक माध्यम आहे. त्यांच्यातली इच्छाशक्ती, त्यांची मेहनत हेच त्यांचं यश आहे. मी फक्त थोडी दिशा दाखवली. पण तू आमच्या आयुष्यात
आयुष्याला एक नवी दिशा दिलीस. मला काम दिलं, विश्वास दिला, प्रेम दिलं आणि मला एक यशस्वी उद्योजक बनवलं. मी म्हणालो. तिने माझा हात धरला. आपण दोघं आहोत ना. आपलं हे यश दोघांचं आहे. तुम्ही मेहनत, तुझं कौशल्य, तुझी समज याशिवाय मी काहीच नाही. त्या रात्री आम्ही बराच वेळ बोललो. आमची वाटचाल, आमची अडचणी, आमची यश सगळ्यांवर गप्पा झाल्या आणि शेवटी आम्ही एकमेकांना मिठी मारली. तिच्या कुशीत मी हरवलो, पण यावेळी आनंदाचा. एक दिवस संध्याकाळी अंजली म्हणाली, राहुल, आपण आज आपल्या पहिल्या घरांचा सहल करूया. मी सहमत झालो. आम्ही त्या छोट्याशा फ्लॅटमध्ये गेलो, जिथे आम्ही पहिल्यांदा राहायला लागलो होतो. तिथली प्रत्येक गोष्ट आठवणीतली होती. तिथेच आम्ही अडचणीत आहोत, तिथेच आम्ही यशस्वी स्वप्न पाहिली. राहुल, आठवतोय का ते दिवस जेव्हा आमच्याकडे फक्त एक खोली होती, जेव्हा आम्ही कर्जात बुडालो होतो? अंजली म्हणाली. हो अंजली, पण त्या दिवसानेच आम्हाला मजबूत बनवलं. त्या दिवसात आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. मी म्हणालो. तिने माझा हात धरला. तुझ्याशिवाय मी कशी असते? तू मला प्रेम दिलंस, विश्वास दिलास, सुरक्षा दिलीस आणि तू मला माझं स्वप्न दाखवलंस, प्रेरणा दिलीस आणि मला माझ्या पायावर उभं केलंस. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो. आम्ही त्या फ्लॅटच्या बाल्कनीत बसलं. चंद्र उगवत होता, तारे चमकत होते. ती अगदी तशीच सुंदर होती जशी पहिल्यांदा भेटली होती. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. आमचा हा प्रवास अजून संपलेला नाही. प्रत्येक दिवस नवीन आहे, प्रत्येक सकाळ नवी सुरुवात आहे. आमच्याकडे आता चांगलं घर आहे, चांगला व्यवसाय आहे, चांगली सामाजिक प्रतिष्ठा आहे. पण सर्वात मोठं यश म्हणजे आम्ही एकमेकांचं आहोत. आमचं प्रेम वाढतंय, आमचा विश्वास वाढतोय, आमची साथ मजबूत होत आहे. अंजली आता न्यारी उत्थान आणि स्वावलंबन फाउंडेशनच्या माध्यमातून अनेकांना मदत करते. मी उत्सव क्रिएशनचा विस्तार करतोय. आम्ही दोघं एकत्र काम करतोय, एकत्र जगतो, एकत्र स्वप्न पाहतो. एक दिवस अंजली म्हणाली, राहुल, आपल्या आयुष्यात सगळं आहे, पण मला एक गोष्ट हवी आहे. काय? मी विचारलं. आपलं एक छोटस कुटुंब, एक मूल ज्याला आपण दोघं प्रेम देऊ, शिक्षा देऊ आणि चांगला माणूस बनवू, ती म्हणाली. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. हो अंजली, मलाही तेच हवं आहे. आपलं कुटुंब अधिक सुंदर होईल. त्या रात्री आम्ही नव्या स्वप्नाची सुरुवात केली. एका छोट्या नव्या जीवाची, जो आमच्या प्रेमाचं, आमच्या साथीचं, आमच्या यशाचं प्रतीक असेल. आमची गोष्ट आता अनेकांना प्रेरणा देत आहे. अनेक जोडपी आमच्याकडे सल्ला घ्यायला येतात. अनेक स्त्रिया स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अंजलीकडे येतात. अनेक तरुण उद्योजक माझ्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. एका कार्यक्रमात एक तरुण मला म्हणाला, राहुल सर, तुमची गोष्ट ऐकली. तुम्ही बेरोजगार होतात, आर्थिक अडचणी होत्या, पण तुम्ही हार मानली नाही. तुम्ही यशस्वी झालात. ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. मी हसलो. हे सगळं माझ्या पत्नीमुळे शक्य झालं. तिने माझ्यावर विश्वास ठेवला, मला प्रोत्साहन दिलं आणि माझी साथ दिली. तिच्याशिवाय मी काहीच नाही. अंजली तिथेच होती. ती म्हणाली, आपण दोघं एकत्र आहोत म्हणून हे सगळं शक्य झालं. प्रेम, विश्वास, साथ याशिवाय कोणतंही यश खरं नाही. त्या कार्यक्रमात आम्हाला खूप प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आमची गोष्ट शेअर केली. आमची प्रेरणा अनेक घरापर्यंत पोहोचवली. मित्रांनो, आमची ही कथा अजून सुरू आहे. प्रत्येक दिवस नवं काहीतरी शिकवतं, प्रत्येक क्षण नवं अनुभव देतं. पण आमचं प्रेम कायम आहे, आमचा विश्वास कायम आहे, आमची साथ कायम आहे.
अंजलीने मला प्रेम दिलं, माझ्यावर विश्वास ठेवला, माझी साथ दिली. तिने मला एक सामान्य माणसातून यशस्वी उद्योजक बनवलं. तिने मला स्वप्न पाहायला शिकवलं आणि ती स्वप्न साकार करायला मदत केली. मी अंजलीला कधीही विसरू शकत नाही. ती माझी प्रेरणा आहे, माझी शक्ती आहे, माझं सगळं आहे. तिच्या कुशीत मी हरवलो, तिच्या प्रेमात मी हरवलो आणि तिच्या साथीने मी उभा राहिलो. गगनात मावेना असा आनंद आमच्या यशाने, पण या आनंदाची खरी कारण आहेत प्रेम, विश्वास, साथ आणि करुणा. तुम्ही सगळेही आपल्या प्रियजनावर विश्वास ठेवा, त्यांना प्रेम करा, त्यांची साथ द्या, कारण खरं यश म्हणजे साथीचं प्रेम, विश्वासाचं बळ आणि एकमेकांची साथ. आमची ही कथा इथे संपत नाही, ती सुरू आहे. प्रत्येक नव्या दिवसासोबत, प्रत्येक नव्या स्वप्नासोबत, प्रत्येक नव्या यशासोबत. मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोमॅन्टिक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अजून छान आणि इंटरेस्टिंग भाग घेऊन यायला खूप मोटिवेशन देतो. पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे बेल आयकॉन ऑन करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा. आणि हो मित्रांनो, अशीच हृदयस्पर्शी, शालीन आणि प्रेरणादायी कथा वाचायला आवडत असतील तर आमच्या मनचलचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच उबदार आणि भावनिक कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद. आपला मनचलचल मित्र.